आई चल हॉस्पिटलला जाऊन येतो. शुभ बाळा हा थांब की जरा. काय आलं? आज श्रावणीला डिस्चार्ज मिळणार आहे असं डॉक्टर म्हणाले ना. होय. मग ती घरी आल्यावर मी स्वतः तिची दृष्ट काढायला आणि तिला भेटायला येईन बरं का. सांगतो. आणि आठवणीनं सांग मी आठवण काढली म्हणून. आणि मी बी विचारपूस केली म्हणून सांगा. आमचं पण सांग की मग. हो सगळ्यांनी विचारपूस केली म्हणून सांगतो. चल निघतो आता. अरे थांब की. काय झालं? अरे पुरीसाठी गोडाचा शिरा केलाय मी. तिला गोडाचा शिरा आवडतोय ना मग. तिला तुझ्या हाताने भरव. नक्की आहे. चालते निघतो मी. काळजी घ्या तिची. हो. काय ग सानू? नाही आजकाल तुझा फोन लईच टणनक करायलाय. कोणाचा फोन आहे? शोभी खरं बोलतेय. काय ग आजकाल तुझे रात्रंदिवस फोन वाजतात. कुणाची येतात? हा काय भानगड काय आहे? ते माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत ना, ते सारखे नोटसाठी फोन करत असतात. दुसरं काही नाही. हे बघ भरतीचाच फोन आलाय. काहीतरी महत्वाचं काम असेल. आलेच मी बोलून. ते नाव पण नाही सांगितलं अजून मैत्रिणीचं. काय आणखीन वाढू? श्रावणी बरी होऊन घरी येते हे अलकनंदाला अजिबात सहन झालेलं दिसत नाहीये. चेहरा कसा काळा ठिक्कर पडलाय बघा. वर्षा, अगं वर्षा लवकर ये. हो आली. वर्षा, आपली श्रावणी दीदी घरी येते ना, आपण तिच्यासाठी आज खास बेत करूया स्वयंपाकात. तिच्या आवडीचं गोडधोडही करूया, खास पक्वान्न करूया तिच्या स्वागतासाठी. हा जा जा तयारीला लाग. होते. श्रावणी काही मोठं युद्ध जिंकून येत नाहीये जे जेवणात गोडधोड करायला निघालीयस. अतिच होतंय जरा. अहो नंदाक्का, स्वतःच्या छातीवर गोळी खाऊन तिने भैयासाहेबांचे प्राण वाचवलेत. भैयासाहेबांचा जीव वाचवलाय म्हणजे तिने मोठं युद्धच जिंकलंय. म्हणून आज या घरात गोडधोड होणार. मी स्वतः माझ्या हाताने तिचं थाटामाटात स्वागत करणार आहे. मी पण बघते ना तू कसं स्वागत करतेस तिचं ते. अरे विश्वंभर ये ना, नाश्ता गरम गरम आहे, खाऊन घे. नाही नंदाक्का, आता नाश्ता करत बसायला वेळ नाहीये. आज काय श्रावणीला डिस्चार्ज मिळतोय, तिथे मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. मी गाडी काढायला सांगितली. अरे 5 मिनिटं उशीर झाला म्हणून काही डॉक्टर डिस्चार्ज देणार नाही तसं आहे का? मुद्दा तो नाही नंदाक्का, काय आहे, मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. डिस्चार्ज नंतर माझी महत्वाची कामं आहेत. आजचं शेड्यूल जरा टाईट आहे. आणि हो, श्रावणी घरी येते आज, सो तिच्या सगळ्या स्वागताची जबाबदारी तुझी. हे बघ, कसलीही कमतरता राहता कामा नये. काय झालं अपर्णा? काही नाही भैयासाहेब. स्वागत? मी हो. मोठं युद्ध जिंकून येत नाहीये रे ती की तिचं स्वागत करावं. नंदाक्का, अगं तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवलाय. ती युद्ध जिंकून आली असं समज आणि तयारीला लाग. हा, तिच्या स्वागताची सगळी तयारी मी करायची का काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काही नाही. तू सांगत असशील तर करीन मी. नाही, हक्कानी सांगतोय तुला. अगं घरातली जबाबदार व्यक्ती आहेस ना तू, म्हणून म्हणतोय. हे बघ, श्रावणीने माझा जीव वाचून जी हिंमत दाखवली ना, त्या हिमतीचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. काय पृथ्वी? अरे व्हायलाच पाहिजे भैया, मोठी गोष्ट आहे. आणि कौतुक करण्यात नंदाक्का नेहमी पुढाकार असतो त्यांचा. अरे म्हणूनच सांगतोय तिला, नंदाक्का सगळी तयारी करून ठेवा. चला येतो आम्ही. चल. वर्षा, अगं चल गोडधोड करायला घेऊया. श्रावणी येते आज घरी. चल. इंद्रनील सारखे सारखे फोन कशाला करतोय रे? घरातले इथे सगळे संशयाने विचारत होते की सारखा सारखा फोन कुणाचा येतोय, कोण फोन करतोय. तू
तू तर आज मला पकडूनच दिलं असतंस बघ. आणि तुला कळत कसं नाही, तुझ्या बहिणीनं एवढा मोठा तमाशा केला. त्यानंतर माझी आई तुमच्या घरातल्या सगळ्यांवरती रागवली. आईने जर बघितलं ना की मला तुझा फोन येतो, तर ती काय करेल काय सांगता येत नाही. कसला आवाज येतो रे? इंद्रनील, काय झालं? सानू, अगं माझी तब्येत लय बिघडली ग. मला लय कसं तरी होतंय. तापाने अख्खा अंग फणफणतंय. मला माझं डोळं बी उघडता येईना. सानू, इथं कुणी बी नाही म्हणून मी जीवाच्या आकांताने तुला फोन लावला. बापरे, असं अचानक कसं झालं? सॉरी, मला माहिती नव्हतं की तुझी तब्येत खराब आहे. मी उगाच चिडचिड केली बघ तुझ्यावर. नाही सानू, तू चिडू शकते माझ्यावर, मला त्याचं काय बी नाही. पण मला आता फक्त एवढंच वाटतंय, तू ना आत्ता माझ्या जवळ असायला पाहिजे. पण ते जरा नाही 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 सानू, तू ये ना मला भेटायला. तू जर मला भेटायला आली ना तरच मला थोडं बरं वाटेल. सानू, अगं माझे मम्मी पप्पा स्वीटी कोणीच नाही का इथं. मी एकटाच आहे. तू ये ना. अगं मला बेडवरून उठता बी येईना. सानू, लय थंडी वाजते ग. मला नाही वाटत मी आज जगन. हे गप्प बस. काय पण काय बोलतोस? पण अरे, अशा परिस्थितीत मी तुला कशी येऊ भेटायला? आणि घरच्यांना काय सांगू? अगं सांग ना काहीतरी. अरे पण आपल्याला जाता येतं एकत्र कोणी पाहिलं तर लोकांच्या तोंडाला काय कुलूप लावणार आहे का? आणि आईला समजलं तर काय बोलू? कर काहीतरी तू सानू. ये तू फक्त. वा 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 मॅडम वा, कमालच केली की हो तुम्ही. नाही, तुम्ही मला काय खात्री दिली होती, काय सांगितलं होतं? का श्रावणीला हॉस्पिटलमध्ये रक्त मिळणार नाही, रक्त न मिळाल्यामुळे ते तडपडून तडपडून मरेल. काय झालं त्याचं? कुठून कुठून ती बाई अचानक टपकली आणि न मगता तिनं रक्त पण देऊन टाकलं. समजा प्लॅन फसला. आणि एवढं समजा होतं ना, तुम्ही काय करत होतात मॅडम? काय डोळ्याला पट्टी बांधून उभारलेलं असं काय? ए स्वीटी, जास्त बोलू नकोस हा. बडबड बंद कर तुझी. तिथे काय झालं ते माहितीये का तुला? विश्वंभर तिच्या रूमच्या बाहेर उभा होता, सतत पोलीस बंदोबस्त होता. मी काय करू शकत होते? माझे हात बांधलेले होते. नाही नाही, तुम्ही दरवेळेला ना हीच उत्तरं द्या. तुमच्यामुळे इथं थोबाडीत खाल्लेत मी. हे समजा का नाही तुमच्यामुळे झालं. प्लॅनचं समजा विचका झालंय तुमच्यामुळं. अगं आता आधी जे काही झालं त्याच्याबद्दल रडण्यापेक्षा तर पुढे काय होणार आहे त्याचा विचार कर ना. मला तर विश्वंभरची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. हळूहळू तो श्रावणीच्या जवळ जात चाललाय आणि हे आपल्यासाठी फार डेंजरस आहे. आता मध्येच काय तर तिच्या हिमतीचं कौतुक करायला लागलाय. मध्येच काय तर तिची काळजी वाटायला लागलीये. मला तिच्या स्वागताची तयारी करायला लावलीये त्यांनी. काय सांगाल असं? अलकनंदा मॅडम, स्वीटी, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण काय माहितीये का, यो तुमचा डाण्या वाघ विक्रम घाडगे पाटील आता मैदानात उतरलाय. एस्कुच तुमच्या समध्या बोलण्यावरनं पार एक गोष्ट पक्की झालेली आहे की तो भिकारडा शुभू आहे की नाही, शुभू, त्याच्यामुळं त्या वाड्यात विश्वंभर आणि त्याची ती लेक श्रावणी यांच्यातलं जे अंतर आहे की नाही, हळू 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 पार कमी व्हायला लागले. पण ह्यो खेळ जर बिघडवायचा असल तर त्या शुभूला आणि त्याच्या होल फॅमिलीला त्याच्या मुळासकट पार डिस्ट्रॉय केला पाहिजे. काय केलं पाहिजे स्वीटे? रॉय, अगदी माझ्या मनातलं बोललात. शुभूचा माज तर उतरवायलाच पाहिजे.